जर जीवनामध्ये, लाईफमध्ये जर आपल्याला समोर जायचं असेल ना, जर आपल्याला लाईफमध्ये समोर जायचं असेल ना, तर आपल्याला आपली विचारसरणी ना आपल्याला बदलायला लागेल. कारण की आपण ना एका लूपमध्ये फसलेलो आहे. म्हणजे जसं की एक गोष्ट असेल, भूतकाळातली एक गोष्ट असेल जी ना वारंवार आपल्याला आठवून, म्हणजे आपणच आठवतो, कारण की ते आपलेच विचार आहेत, तर आपणच त्याला आठवतो आणि इतकं एक जाळं क्रिएट करतो ना की आपल्यालाच त्या गोष्टीचं दुःख होते की हे असं कसं झालं आपल्यासोबत, असं कसं झालं, असं होऊच कसं शकते. तर ही गोष्ट ना आपले विचार नाही का जे म्हणजे एक पॉझिटिव्ह थॉट आहे ना, सकारात्मक थॉट विचार असतो ना, त्याच्याकडे धावत नाही, पण जे घटना घडलेली गेली, म्हणजे घडून गेलेली आहे, त्या गोष्टीला वारंवार आपल्याला आठवण देऊन आपल्याला दुःखी करते. तर मी जस्ट असे विचार करत होते, म्हणजे सर्व व्यवस्थित झालं, म्हणजे गेले ऑफिसला, छान व्यवस्थित कामाची सुरुवात केली आणि एक दोन म्हणजे जे काही माझं पैशाचं बँकिंगचं काम आहे ते आटोपलं आणि जस्ट माझा फोन माझ्याजवळ नव्हता आणि मी काही ऐकत नव्हते, पूर्ण टोटली काय म्हणतात त्याला, म्हणजे शांत बसले होते. आणि सडनली तो एक थॉट आला की असं केलं असतं ना तर असं झालं असतं. मी का असं केलं, मी विचार नाही केला. आणि त्याच्यानंतर सतत त्याच्याशी कनेक्टेड मला इतके विचार आले का 1 तास मी डिप्रेस. म्हटलं हे काय होत आहे, मला समजेना की हे नेमकं काय होत आहे. मग थोडंसं चहा वगैरे पिला आणि मग मग काय झालं की इंटरनेट आजच्या काळातलं जे महत्त्वाचं आहे, एक टूल म्हणतो आपण स्वतःला, एक डोपामाइन रिलीज करण्यासाठी आपण जे वापरत असतो फोन, तर मी तो फोनच वापरला आणि त्याच्यातलं एखादं छान गोष्ट बघितली आणि म्हटलं स्टॉप. जर मी हा विचार करत राहिले तर सतत मला कंटिन्यू तसेच विचार येणार आणि मला ते मग रिग्रेट होणार की मी असं का केलं, मी असं केलं असतं तर योग्य झालं असतं. पण नाही, मुळात जे लिहिलेलं आहे, सर्व लिहिलेलं आहे. आता तुम्हाला हळूहळू या गोष्टी दिसेलच माझ्या बोलण्यातून, माझ्या विचारातून, की मला नेमकं तुमच्यापर्यंत काय पोहोचवायचं आहे ते तुम्हाला दिसेलच. तर गोष्ट अशी आहे की आपल्याला जो काही त्रास होतो ना, हा आपल्या विचारामुळेच होतो. तर ते म्हणते ना, एक विचार बदललं तर लाईफ बदलते आणि विचार जर तोच करत राहिला तर आपला दिवस खराब होतो. तर आपल्या विचारांवर खरंच लक्ष ठेवा की आपण काय विचार करतो. नकळत आपण खूप साऱ्या गोष्टी विचार करतो ना, त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडतात. कारण की आपल्या बॉडीचे जे प्रत्येक सेल्स आहे ना, तो विचार आला की आपण थोडं अनकॉन्शियस होतो, थोडं कॉन्शियस होतो, थोडी ॲन्झायटी होते, थोडंसं डिप्रेस्ड होतो. तर आपल्या बॉडीला लक्षात येते की ही सेंटी झालेली आहे, हिला असंच राहायला आवडतं, तर तो तसंच घडवण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्याला माहीतच आहे की आकर्षणाचा सिद्धांत आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण जे फील करतो ते आपण बनतो. सो आपल्या विचारांवर लक्ष ठेवा. जर सडनली काही विचार आला ना, तर 17 सेकंड असतो ना, 17 सेकंड आपण तो एक खराब विचार करत असतो, तो लगेच त्याला शिफ्ट करायचं दुसऱ्या विचारावर, म्हणजे चांगल्या गोष्टींवर. चांगली गोष्ट झाली त्या गोष्टीवर विचार करायचा आणि कंटिन्यू त्यालाच थोडंफार मनन करत राहायचं. असं केल्याने चुकीचा विचार हा कॅन्सल होतो आणि चांगला विचार हा आनंद देतो. तर विचार करता हा जो विचार आहे ना, जो सतत मी माझ्या शब्दांमध्ये वापरत आहे, ते हे आपल्या लाईफवर खूप परिणाम करतो. म्हणून प्रत्येकाने हा प्रयत्न करायचा की स्वतःला खुश ठेवण्याचा.
म्हणजे स्वतःच्या विचारांवर जर लक्ष ठेवलं ना, ऑटोमॅटिक आपली एनर्जी ही पॉझिटिव्ह गोष्टीवर जास्त लक्ष देईल आणि आपण आनंदी राहू. थँक्यू.